नमस्कार मित्रांनो, मी युवराज राठोड. मिशन खाकी 2020 जी आपली नवीन बॅच आहे त्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, माझ्याकडे मराठी व्याकरण शिकवण्याची जी जबाबदारी आहे ती मी पार पाडत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जे उमेदवार लाईव्ह आले नसतील त्यांनी लवकर लाईव्ह व्हा आणि आपलं जे सेशन आहे आपण लवकर सुरू करूया. जे उमेदवार आहेत, काही नवीन उमेदवार असतील त्यांनी सुद्धा लवकर लाईव्ह या, म्हणजे आपलं जे सेशन आहे आपण लवकर सुरू करूया. बघा मित्रांनो, पटपट लाईव्ह या. तोपर्यंत बघूया, लवकरच सुरू करतोय आपण सेशन. त्यामुळे सर्वांनी लाईव्ह येणं गरजेचं आहे. आता तुम्ही लाईव्ह आले, सर्वजण कनेक्ट झाले, सर्वजण कनेक्ट झाल्यानंतर आपण सेशन सुरू करूया. त्याआधी एक माहिती देतो छोटीशी. मित्रांनो, तुम्ही आयडी आणि पासवर्ड तुम्हाला 1-2 दिवसात दिला जाईल, कारण आपण जे लेक्चर घेतोय ते सेव्ह असायला पाहिजे. यासाठी आपण बरेच काही प्रयत्न करतोय. आणि आपण जर आता झूम ॲपवर किंवा गुगल मीटवर जर आपले लेक्चर घेतले, तर झूम ॲप आणि गुगल मीटवरती आपले लेक्चर, झालेले लेक्चर सेव्ह असणार नाहीये. त्यामुळे तुमचा कोणाचाही एखादा लेक्चर मिस होत असेल. आता आपल्याकडे बरेच उमेदवार आहेत, त्यापैकी लाईव्ह फक्त 100 किंवा 130 किंवा 150 पर्यंत असतात, जास्त हार्डली 140 असतात. परंतु बाकीचे जे 60 उमेदवार आहेत, त्या 60 उमेदवारापर्यंत तो व्हिडिओ जो आहे तो पोहोचत नाही. म्हणजेच ते काहीतरी कामात असतात, काही उमेदवार जॉबला आहे. त्यासाठी आपला आता सध्या आपण झूम किंवा गुगल मीटवर जर सुरू केलेत लेक्चर, तर त्यांचे लेक्चर मिस होतील आणि त्यांना तो पुन्हा पाहायला मिळणार नाहीये. आणि हा, आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, तुम्ही म्हणताय की जी लिंक आपण देतोय तुम्हाला ती शेअर होती वगैरे, अशा काहीतरी 12 भानगडी आहे. तर ती उद्यापासून त्या काही अडचणी तुम्हाला येणार नाहीये. उद्याच्या दिवस तो एवढंसं ऍडजस्ट करा. त्यानंतर अशी कोणत्याही प्रकारची जी अडचण आहे ती अडचण येणार नाही. आता बघा मित्रांनो, बरेच उमेदवार कनेक्ट झालेत लाईव्ह मध्ये. आणखी कोणी असतील त्यांनी सर्वांनी लवकर लाईव्ह या, म्हणजेच आपलं जे सेशन आपण लवकर सुरू करूया. आता याआधी आपण वर्णमाला बघितली. आपण वर्णमालेमध्ये सर्व आपण जवळपास मुद्दे बघितले. स्वर, स्वरादी, व्यंजन, त्यानंतर त्यामध्ये स्पर्श व्यंजने कोणकोणती होती, तर स्पर्श व्यंजने होती 25. त्यानंतर त्यामध्ये कठोर, त्यानंतर मृदू, त्यानंतर अनुनासिक, अशाही प्रकारची आपण त्यामध्ये बघितलेली आहे. तर आता कठोर वर्ण आणि त्यानंतर मृदू वर्ण आणि त्यानंतर अनुनासिक. आता कठोर वर्णामध्ये काल आपण बघितले 10 कठोर वर्ण होते, जे की क, ख चा गट आहे, त्यानंतर ट, ठ चा गट आहे. त्याचबरोबर मृदू वर्ण जे आहेत ते ग आणि घ अशा पद्धतीने जे गट आहेत, ते त्या गटातले जे वर्ण आहेत ते कोणते आहेत, तर ते आहेत मृदू वर्ण. आणि अनुनासिक जे 5 आहे ते अनुनासिक आपण बघितले. आता त्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय, तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जात नाही की कठोर वर्ण किती आहेत किंवा मग मृदू वर्ण किती आहेत, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही. त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रश्न विचारत असताना काय देतील, खालीलपैकी कठोर वर्ण कोणता. लवकर कनेक्ट व्हा. तर खालीलपैकी कठोर वर्ण कोणता, तर ते 10 जे आपण सांगितले कठोर वर्ण क, ख. त्यानंतर त्यामध्ये आणखी काही जे स्वर आहेत, आपले सर्व स्वर जे आहेत 14, अ, आ, ई, म्हणजे 12 स्वर आणि 2 स्वरादी अम, आहा. त्यामध्ये इंग्रजी स्वर नाहीये, जे की आपले अगोदरचे 12 स्वर आहेत आणि अम, आहा हे 2 स्वरादी, म्हणजे जसे हे 14 यांचा समावेश कशामध्ये होतो, तर यांचाही सुद्धा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. त्याचबरोबर य, र, ल, व, त्यानंतर ह आणि ळ यांचा सुद्धा समावेश जो आहे तो कशामध्ये होतो, तर कठोर वर्णामध्ये होतो. त्यानंतर मृदू वर्ण जे 10 बघितले होते आपण, जे 2-2 चे गट होते मध्ये, त्यामध्ये श, श आणि स, म्हणजे शहामृगाचा श, षटकोनाचा श आणि त्यानंतर शहामृग, षटकोन आणि त्यानंतर सस्याचा स, असे 3 जे काही श आहेत, स आहेत, त्यांचा जो उच्चार आहे तो मृदू आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा मृदू मध्ये विचार केला जातो. आता सर्वात महत्वाचा मुद्दा काय, तर आपल्याला वर्ण व वर्णाची उच्चार स्थान बघायची आहे. म्हणजे वर्ण कोणकोणते आहेत, त्याची उच्चार स्थान कोणकोणती आहे, ती सर्व ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेऊया. आता बघा मित्रांनो, जवळपास बरेच उमेदवार कनेक्ट झाले असतील. आता यामध्ये बघा, आता मी हे तुम्हाला एकदा समजून सांगतो, त्यानंतर मग तुम्हाला लिहायला सुद्धा वेळ देतो, त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका. तर यामध्ये बघा, वर्ण बघितले आपण. वर्ण किती होते, तर वर्ण एकूण आहेत 52 वर्णमालेमध्ये. तर त्यातलेही क्ष आणि ज्ञ हे जे 2 आहे ते संयुक्त व्यंजन आहे. त्यामुळे आता बऱ्याच प्रमाणात गोंधळ होतो की काही ठिकाणी 52 दिलेला आहे, काही ठिकाणी 50 सांगितलेला आहे. आता सबनीसने याचा जो क्ष आणि ज्ञचा यामध्ये उच्चार म्हणजे विचार केलेला आहे आणि तो या ठिकाणी 52 दिलेला आहे, कोणी, सबनीसने. परंतु या अगोदर तुम्हाला मी सांगितलं की जे पुस्तकामध्ये विचारलेले आतापर्यंत वर्ण किती आहेत, तर या अगोदर जे उत्तर दिलेलं आहे या अगोदर ते 50च होतं आणि
मध्यंतरी मी 52 बोललो, परंतु ते 52 गृहीत न धरता तुम्ही आधुनिक वर्णमालेत जे वर्ण आहेत ते किती गृहीत धरा, 50 धरा. कारण या अगोदर मी तरी 4-5 पुस्तकं चालली, त्यामध्ये मला 52 हा शब्द दिसला होता. परंतु या ठिकाणी सबनीस यांनी हा त्यांचं मत आहे की 52 वर्ण आहे. परंतु क्ष आणि ज्ञ, क, क्ष वगैरे त्यांचं जे काही संयुक्त व्यंजन तयार झालेले ते कशापासून झालेले, हे वर्णमालेतलीच काही घटक म्हणजेच काही जे वर्ण आहेत किंवा मग काही व्यंजन आहेत त्यांचं एकत्रीकरण करून क्ष आणि ज्ञ याचा या ठिकाणी संयुक्त व्यंजन आहे. त्यामुळे सबनीस यांनी याचा काय केलेलं आहे, यामध्ये समावेश केलेला आहे. तर या अगोदर जेवढ्याही वेळेस प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती, तर आपल्याला या ठिकाणी 50 द्यायची आहे. त्याचंही मी आणखी कन्फर्म करून घेईल, परंतु या ठिकाणी सध्या तुम्ही 50च गृहीत धरा, जे की मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 52 सांगितले होते ते. त्यानंतर स्वर जे आहेत ते जशाच तसे आहे, 12 स्वर आहेत वर्णमालेत. आधुनिक जर विचारले तर 14 आहेत. यानंतर हे 2 संयुक्त व्यंजन आहेत, स्वरादी तुम्हाला माहिती आहे 2 आहेत, अमहा ते आपण डिटेलमध्ये या अगोदर घेतलेलेच आहेत. आता ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपण काय घेणार आहोत, तर ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपण वर्ण आणि वर्णाची उच्चारस्थाने कोणती आहेत आणि यावरती प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात ते सुद्धा याच्या माध्यमातून आपण घेऊया. आता बघा, हा मुद्दा क्लिअर करून घ्या एकदा, वर्ण वगैरे. त्यानंतर आपण समोरचा जो हा मुद्दा आहे तो क्लिअर करून घेऊया आणि तुम्हाला हे जी माहिती आहे ती सविस्तर तुम्हाला नोट्स मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो आणि त्याची कोणकोणती वर्ण कोणती आहेत, त्यानंतर स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, त्या सर्व प्रकारचे प्रश्न आणि त्याचबरोबर आपली जी प्रश्नपत्रिका असेल त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हेच प्रश्न असतील तुमच्या पहिल्या टॉपिक वरती. आता पहिले आपले वर्णमाला हा टॉपिक झाला, त्यावरती जवळपास आपण जास्तीत जास्त मॅक्झिमम त्याच्यावरती 15-20 प्रश्न त्यामध्ये ऍड करूया आणि तशा प्रकारची जी आपली सराव आहे तो सराव या ठिकाणी आपण करूया. यामध्ये बघा मित्रांनो, आता आपल्याला वर्ण व वर्णांची उच्चारस्थाने या ठिकाणी बघायची आहे. आता वर्ण कोणकोणते आहे, तर आपल्या वर्णमालेतली 50 वर्ण आहे. त्या 50 वर्णांची आता सबनीसने सांगितल्यानुसार 52 आहे, परंतु हे त्यांचं मत आहे, बरोबर आहे, हे त्यांचं मत आहे. परंतु या ठिकाणी जे 50 वर्ण आहे त्यानंतर यामध्ये स्वराचा वेगळा प्रकार आहे, स्वरादी आहे. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे जे व्यंजन आहेत ती सर्व व्यंजन आणि त्याची उच्चारस्थानं, त्याचा उच्चार कुठून होतो, त्याला काय म्हणतात, त्याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, ही सर्व माहिती याच्यामधून आपण घेऊया. आता बघा या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपण एक कप्पा म्हणजे आपण एक डायग्राम काढलेली आहे जी की स्वर आहेत या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी आहेत व्यंजन, या ठिकाणी आहेत मुख म्हणजेच कोणत्या भागाचा आपल्याला संपर्क येतो जे की हे स्वर किंवा व्यंजन असेल त्याचा उच्चार करताना, आणि त्याला काय म्हणतात, म्हणजेच याला आपण काय म्हणतो, म्हणजेच वर्णाचं नाव काय किंवा वर्णाचा प्रकार कोणता, तर याला आपण काय म्हणतो हे समोर दिलेलं आहे. आता बघूया, आता यामध्ये बघा मित्रांनो, अ आ हे 2 स्वर आहेत. त्यानंतर क ख ग घ, त्यानंतर ग उच्चार याचा लक्षात ठेवा, ग ग कसं वाङ्मय, बरोबर आहे, आपण न म्हणतो त्याला नाही, वाङ्मय या ठिकाणी अशा पद्धतीने लिहितो आपण वाङ्मय. तर या ठिकाणी बघा याला ग आणि आहा हे जे शब्द आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 2 स्वर आणि 6 व्यंजन, याचा उच्चार करत असताना उच्चार कुठून निघतो हे बघा. आता या ठिकाणी बघा, अ आ क ख ग घ न सॉरी क ख ग घ ग आणि आहा, याचा उच्चार कुठून निघतो, कंठातून निघतो. कुठून निघतो, कंठातून निघतो. बघा तुम्ही ट्राय करून, अ आ क ख ग घ ग आ, याचा जो उच्चार आहे तो कुठून निघतो, म्हणजेच आपल्या मुखाचा कोणता भाग आहे हा, तर कंठ आहे, बरोबर आहे, कंठ आहे. कोणत्या भागातून निघतो याचा उच्चार, अ आ, त्यानंतर क ख ग घ, त्यानंतर ग आणि आहा, याचा उच्चार कुठून निघतो, तर कंठातून याचा उच्चार निघतो. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, कंठवर्ण. कोणता वर्ण म्हणतो आपण याला, कंठवर्ण. लक्षात असू द्या, कंठातून आवाज निघतो, अ आ क ख ग घ ग आहा, कुठून आवाज निघतो, कंठातून आवाज निघतो. मुखाचा भाग कोणता आहे या ठिकाणी, कंठ आहे. त्यामुळे वर्णाचा प्रकार कोणता असणार आहे या ठिकाणी किंवा मग कोणता वर्ण असणार आहे, तर तो असणार आहे कंठवर्ण. आता यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते सुद्धा सांगतो. आता या ठिकाणी बघा, खालीलपैकी कंठवर्ण कोणता, बरोबर आहे, खालीलपैकी कंठ, बरोबर आहे, कंठवर्ण कोणता.
आता कंठवर्ण कोणता आहे, तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन देतील काहीतरी प, त्यानंतर स, त्यानंतर छ आणि त्यानंतर ग किंवा मग यापैकी एक कोणता तरी देतील, यापैकी एक. तर आपलं उत्तर काय असणार आहे, यापैकी एक. काय, खालीलपैकी कंठवर्ण कोणता, कोणतं उत्तर असायला पाहिजे आपलं, यापैकी एक. किंवा मग दुसऱ्या प्रकारचा यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे कसा, खालीलपैकी कंठवर्ण नसलेला वर्ण ओळखा. खालीलपैकी कंठवर्ण नसलेला वर्ण ओळखा किंवा मग कंठ त्याचा प्रकार नाही अशा प्रकारचा कोणता आहे किंवा मग वेगळा शब्द. तर या ठिकाणी 3 ऑप्शन यापैकी देतील आणि चौथा जो ऑप्शन आहे तो चौथा ऑप्शन खालील जे आहेत त्यापैकी कोणताही असू शकतो. तर तुम्हाला ते चौथं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन या ठिकाणी चौथं वेगळं ऑप्शन या ठिकाणी काढता आलं पाहिजे. आता या ठिकाणी हे जे बघितले आपण 8 जे की या ठिकाणी कंठवर्ण आहेत. आता यानंतर वर्णांचे प्रकार वगैरे बघितले आपण, जे की कंठवर्ण आहेत. हे जे 8 शब्द आहेत ते कोणते आहेत, कंठवर्ण आहेत. आता या ठिकाणी वर्णाचे प्रकार किंवा वर्णांचं नाव या ठिकाणी आपण गृहीत धरूया. आता यानंतर छोटा ई म्हणजेच ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई, त्यानंतर ई, ई, च, छ, ज, झ, त्यानंतर न, य आणि श. याचा जर उच्चार करतो आपण, याचा ज्यावेळेस उच्चार करतो त्यावेळेस आपल्याला टाळूचा संपर्क होतो. च, छ, उच्चार करून बघा तुम्ही कसा उच्चार होतो, च, छ, टाळू सोबत याचा उच्चार होतो. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, तालव्य. तालू कशासोबत याचा संपर्क होतो, हे शब्दाचा उच्चार करत असताना टाळू सोबत याचा संपर्क होतो. कशासोबत होतो, टाळू सोबत. ई, ई, च, छ, ज, झ, त्यानंतर न, य आणि श. याचा उच्चार कशासोबत होतो, तालू सोबत. त्यामुळे याला काय म्हणतात, तालव्य. काय म्हणतात, तालव्य वर्ण. या वर्णाचं नाव काय आहे, हे जे वर्ण आहेत त्याचं नाव काय आहे, तालव्य. अशाच पद्धतीने वरती जसं आपण सांगितलंय की यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, तर हाच प्रकार आहे. काय, खालीलपैकी तालव्य वर्ण कोणता किंवा खालीलपैकी तालव्य वर्ण नसलेला वर्ण ओळखा. तर यापैकी तुम्हाला माहित असायला पाहिजे ई, ई, च, छ, ज, झ, त्यानंतर न, य आणि श. हे काय आहेत, तर हे आहेत तालूला यावेळेस स्पर्श होतो. याचा उच्चार करत असताना उच्चार करा तुम्ही. या ठिकाणी बघा, च, आपली जीभ जी आहे ती टाळूला लागते. त्यामुळे या ठिकाणी हे जे वर्ण आहे ते कोणते आहेत, ताळूचा, म्हणजेच आपल्या जो मुखाचा ताळूचा भाग आहे त्या भागाला याचा स्पर्श होतो. ह्या हे जे व्यंजन आहे किंवा मग स्वर आहे त्याचा उच्चार करताना. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं तालव्य. काय म्हटलं जातं, तालव्य. हे अशा पद्धतीने तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यानंतर रू, त्यानंतर रू, रू, त्यानंतर ट, थ, ड, ढ, न, य, सॉरी न च्या नंतर र, श आणि ळ. तर याचा संपर्क कशाशी येतो, तर याचा संपर्क येतो मूर्धा. आता मूर्धा म्हणजे काय, तर कंठ आणि टाळू यांच्यातील जी जागा असते, कंठ आणि टाळू, कंठ व टाळू यांच्यातील जी जागा असते. आता आपला कंठ आणि टाळू, टाळू कुठे, जी की वरती आपण चिंच वगैरे खात असताना चघळतो त्याला टाळू म्हणतात. तर ती टाळू आणि कंठ या दोन्हीची मधली जी जागा आहे त्या ठिकाणी बघा, ट, ट म्हणजे आपण एकदम टाळूला पण लावत नाही आणि कंठातून पण त्याचा आवाज निघतोय. या ठिकाणी बघा, कंठ आणि टाळू. टाळू कुठे, की टाळू आपण या ठिकाणी बघितलंय, च, च म्हणजे या ठिकाणी वरती लावतोय आणि ट, ट म्हणजे थोडस पाठीमागे, म्हणजे टाळूच्या पाठीमागे आणि कंठाच्या समोर. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, मूर्धा आहे. या भागाला काय म्हटलं जातं मराठीत, जो आपला मुखाचा भाग आहे तो कोणता, कंठ आणि टाळू याच्यामध्ये, त्याला काय म्हटलं जातं, दोन्हीच्या मध्ये त्याला म्हटलं जातं मूर्धा. आणि याचा जो प्रकार आहे तो कोणता आहे, तर मूर्धन्य. आणि कंठ आणि टाळू त्या दोघांच्या मधील जागा आहे. तर या ठिकाणी बघा, ळ, ळ वरती टच होते आपली जीभ, म्हणजेच या ठिकाणी हा मूर्धा म्हणजेच मुखाचा कोणता, त्याला काय म्हटलं जातं, या दोन्हीच्या मधला जो भाग असतो त्याला काय म्हटलं जातं, मूर्धा म्हटलं जातं. आणि मृधा म्हटलं जातं तर तो वर्णाचं, त्या वर्णाचं नाव काय आहे, तर त्या वर्णाला मूर्धन्य असं नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे, मूर्धन्य. संपर्क कुठे होतो या शब्दाचा किंवा या व्यंजनाचा किंवा स्वराचा उच्चार करताना, तर कंठ आणि टाळू या दोन्हीच्या मध्ये होतो. तुम्ही उच्चार करून बघा, ट, थ, ट, ठ, ड, ध, त्यानंतर र, त्यानंतर श,
त्यानंतर ळ बघा मित्रांनो, आणि हा र एक जो वर्ण आहे र, त्याचा सुद्धा आपल्याला टाळूला जीभ लागते वरती, टाळूच्या पाठीमागे म्हणजे मूर्धा जो भाग आहे त्या ठिकाणी, परंतु र र करताना आपली जीभ जी आहे ती कंपित होते. कंपित म्हणजेच कंपन, जसं की आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो व्हायब्रेशन. व्हायब्रेट काय होते? व्हायब्रेट होते. काय कशाचा उच्चार करताना? र चा उच्चार करताना आपली जीभ काय होते? व्हायब्रेट होते. व्हायब्रेट होते म्हणजे काय? कंपित होते. त्यामुळे र या वर्णाला सुद्धा काय म्हटलं जातं? र या वर्णाला काय म्हटलं जातं? कंपित वर्ण. काय म्हटलं जातं? कंपित वर्ण. बऱ्याच परीक्षेत या अगोदर प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कंपित वर्ण कोणता? तर त्यामध्ये 3 ऑप्शन वेगळे असतील आणि एक र असेल. तर आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे किंवा माहित असेल किंवा मग माहिती करून ठेवा की कंपित वर्ण जो आहे तो कोणता आहे? तो आहे र. तुम्ही उच्चार करून बघा, सर्वांनी उच्चार करा एकदा. र र जिभेचं कंपन होतं. कंपन म्हणण्यापेक्षा व्हायब्रेट होतं. व्हायब्रेशन आपल्याला इंग्लिश शब्द जास्त लवकर लक्षात राहतात. व्हायब्रेशन होतं, जसं की आपला मोबाईल आपण व्हायब्रेटवर ठेवतो तशा पद्धतीने र चा उच्चार करताना व्हायब्रेट होतं का ते बघा. र तर व्हायब्रेट होतं म्हणून त्याला व्हायब्रेटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? तर कंपन म्हणतो. कंपन. आणि त्याला कंपन म्हणजेच र चा उच्चार करताना कंपन होतं, त्यामुळे त्याला काय आपण म्हणतो? त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो कंपित वर्ण. कंपित वर्ण हा बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे आणि पोलीस भरतीला तर नक्कीच विचारला जातो. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा लक्षात या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण मूर्धा बघितला. मूर्धा म्हणजे काय? तर मूर्धा म्हणजे टाळू आणि कंठ या दोन्हीच्या मधील जो भाग आहे त्याला मूर्धा म्हणतात. आणि या दोन्हीच्या मधील जो भाग आहे, जो मूर्धा आहे, त्या ठिकाणी कोणताही एखादा वर्ण किंवा स्वर उच्चारत असताना त्या ठिकाणी जर टच होत असेल आपली जीभ, तर त्या वर्णाला आपण मूर्धा म्हणतो. त्या ठिकाणी वर्ण बघितलेच आपण. रू, त्यानंतर रू, ट, ठ, ड, ध, न, र. त्यानंतर श. श कोणता आहे? शामृगाचा आहे. आणि ळ. ळ काय आहे? तर स्वतंत्र वर्ण आहे, द्रविडियन गटातील वर्ण आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. यानंतर समोरचं बघूया. आता या ठिकाणी बघा. लू, लू, लू. त्यानंतर त, थ, द, ध, न, ल आणि स. तर या ठिकाणी बघा हे जे शब्द आहेत, त चा उच्चार करा. आपले जे वरचे दात आहेत, दात वरचे, त्या दाताच्या खालून त्याचा स्पर्श होतो. त, थ, द, ध. अशा पद्धतीने ज्यावेळेस दाताला आपला म्हणजेच आपली जीभ जी आहे ती दाताच्या पाठीमागून लागते, म्हणजेच त्यावेळी आपण ज्यावेळेस याचा उच्चार करत असतो, हे जे शब्द आहेत हा एक स्वर आहे. आणि हे बाकीची जी व्यंजन आहे, त, थ, द, ध, न, ल आणि स, ही जी बाकीची व्यंजन आहेत त्याचा जो संपर्क आहे तो संपर्क कशासोबत होतो? जिभेचा संपर्क कशासोबत होतो? तर जिभेचा संपर्क होतो दातासोबत. दाताच्या पाठीमागे जिभेचा टच होतो, म्हणजे दाताला जिभेचा टच होतो. म्हणजेच हे जे वर्ण असणार आहे मुखाच्या कोणत्या भागाला टच करतात? तर दाताला करतात. जीभ जी आहे ती कशाला टच करते? तर दाताला टच करते. त्यामुळे हे जे वर्ण आहे ते काय असणार आहे? ते असणार आहे दंत्य. बरोबर आहे? दंत्य. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेत हे उदाहरण सोडवताल किंवा मग यावरती आधारित तुम्हाला एखादा प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्ही ट्राय सुद्धा करू शकता की आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी तालव्य नसलेला वर्ण होता. च, छ, ज दिले, तालव्याला लागते, तालव्य आहेत, नसलेला दुसरा जो असेल तो तालव्यच असणार आहे. बरोबर आहे? त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने रिॲक्ट करून या ठिकाणी तुमचं जे उदाहरण आहे किंवा मग तुमचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करू शकता. यानंतर समोर बघूया. आता या ठिकाणी उ, त्यानंतर दीर्घ उ, प, फ, ब, भ, म. कशाचा संपर्क होतो? पटपट कमेंट करा. प या ठिकाणी बघा, उ, त्यानंतर मोठा उ, त्यानंतर प, फ, ब, त्यानंतर भ आणि म. हा या शब्दाचा उच्चार करताना आपण कशाचा वापर करतो या ठिकाणी बघा पटकन. प, फ, ब, भ, म. कशाचा संपर्क होतो? पटपट सांगा. अच्छा, बरोबर. बघा इथे जसं तुम्ही कमेंट केलंय की ओठाचा या ठिकाणी संबंध येतो. कशाचा संबंध येतो? ओठ. प, फ, ब, भ, म. त्यानंतर उ. उ सुद्धा ओठाने आपण हे शब्द पडतो. या ठिकाणी बघा ओठाची क्रिया होते. उ, उ म्हणजेच आपण थोडासा गोल, परंतु ओठाचा या ठिकाणी संपर्क येतो. त्यामुळे या ठिकाणी जो हे शब्द आहेत, हे जे 2 स्वर आहेत या ठिकाणी, आणि हे काय आहेत? तर 5 व्यंजन आहेत. तर यांचा उच्चार करत असताना कशाचा संपर्क येतो? तर ओठाचा संपर्क येतो. म्हणजेच मुखाचे जे भाग आहे, मुखाचा जो आपला भाग आहे
तो कोणत्या भागाचा संपर्क येतो, तर तो येतो ओठाचा. ओठाचा येतो. म्हणजेच त्याला आपण कोणता वर्ण म्हणणार, वर्णाचं नाव काय असणार त्या, किंवा वर्णाचा प्रकार कोणता असणार, तर ओठाचा वापर करत असेल तर ओष्ठ वर्ण असणार आहे. ते ओष्ठ. त्या ठिकाणी बघा ओष्ठ वर्ण, त्याला काय म्हणतात, ओष्ठ वर्ण. उ उ प फ ब भ म हे काय आहेत, ओष्ठ वर्ण. आता तुम्हाला ज्यावेळेस नोट्स दिली जाईल त्यामध्ये तुम्हाला जे काही बाकीचे समजा ते डायग्राम वगैरे असेल त्या डायग्राम सहित त्यामध्ये नोट्स मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं असेल. यानंतर समोरचे काही घटक बघूया, समोरची स्वर आणि व्यंजन बघूया. आता यामध्ये बघा ए ऐ, त्यानंतर प स आणि सॉरी प स. या ठिकाणी बघा ए ऐ प आणि स हे जे व्यंजन आहे, सॉरी प आणि स नाहीच यार, ए ऐ कंठ तालव्य, ए ऐ कंठ तालव्य म्हणजे त्या ठिकाणी प स येणारच नाहीये, सॉरी प आणि स येणार नाही. ए आणि ऐ हे जे दोन स्वर आहेत, ए आणि ऐ हे काय आहेत, तर ए ऐ, ए ऐ काय, तर या ठिकाणी कंठ ए ऐ ए, या ठिकाणी बघा कंठ आणि थोडीशी जी टाळूकडे वळते आपले, त्यामुळे ए ऐ हा जो व्यंजन आहे, हे सॉरी हे दोन स्वर आहेत, त्या स्वरांना आपण काय म्हणतो, कंठ तालू. कोणता स्वर म्हणतो, कंठ तालू. कंठाचा आणि टाळूचा ह्या दोन्हीचाही या ठिकाणी संपर्क येतो. त्यामुळे ए आणि ऐ हे जे शब्द आहेत त्याला काय म्हणतो आपण, कंठ आणि तालू. काय म्हणतो, कंठ आणि तालू. आणि त्यालाच आपण वर्णाचं नाव जर बघितलं तर त्याला काय म्हणतात, कंठ, कंठ तालव्य, कंठ तालव्य, कंठ तालव्य या वर्णाला आपण म्हणतो. या ठिकाणी हा जो वर्ण आहे, हे जे वर्ण आहे म्हणजे हे जे दोन स्वर आहे त्याला आपण कंठ आणि तालूचा या ठिकाणी संपर्क येतो. त्यामुळे आपल्याला आपण त्याला काय म्हणतो, तर कंठ तालव्य म्हणतो. काय म्हणतो, कंठ तालव्य. यानंतर या ठिकाणी बघूया ओ आणि औ, ओ आणि औ, ओ औ. या ठिकाणी बघा थोडासा म्हणजे आपण कंठातून याचा आवाज निघतो, कंठातून ओ आणि औचा, ओ औ. या ठिकाणी आपल्याला स्वराचा सर्वप्रथम माहितच आहे, स्वराचा आपण डायरेक्टली कंठातून आवाज निघतो म्हटल्यावर या ठिकाणी कंठातून आवाज निघणारच आहे, बरोबर आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे, तर या ठिकाणी बघा कंठ आणि प्लस त्या ठिकाणी ओठाचा थोडासा संबंध येतो, ओ औ. जसं की आपण ऊ चा उच्चार करतो तशा पद्धतीने ओ आणि औ या ठिकाणी याचा जो उच्चार आहे तो थोडासा आपल्याला ओठाचा भाग या ठिकाणी संपर्कात येतो. त्यामुळे याला काय म्हणतात, तर कंठ ओष्ठ वर्ण म्हणतात. कंठ प्लस ओठ या ठिकाणी कंठ आणि ओठाचा या ठिकाणी संपर्क येतो. त्यामुळे याला काय म्हणतात, कंठोष्ठ. या ठिकाणी बघा कंठोष्ठ, या ठिकाणी कंठोष्ठ वर्ण याला म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे, खालीपैकी कंठोष्ठ वर्ण कोणता, तर ओ आणि औ हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर व व व व बघा या ठिकाणी व हा जो वर्ण आहे तो त्या वर्णाचा उच्चार करत असताना दात आणि ओठाचा थोडा संपर्क होतो. त्यामुळे या वर्णाला काय म्हटलं जातं, तर याला म्हटलं जातं दंत्योष्ठ, दंतोष्ठ, दंतोष्ठ. या ठिकाणी बघा दंतोष्ठ वर्ण म्हणजे कोणता, फक्त एकच आहे आणि तो एकमेव कोणता आहे, तो आहे व. या ठिकाणी हा मुद्दा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण सर्व स्वर व्यंजने बघितलेली आहे. यातले एक स्वरादी आहे. स्वरादीचा कशामध्ये समावेश होतो, तर कंठवर्ण आहे स्वरादी, जो की अम आहे. त्यानंतर शेवटचा जो की आहा आहे, आणि जो शेवटचा स्वरादी आहे एक आहा अम. या ठिकाणी आहा जी स्वरादी आहे ती आहे कंठ आहा, आणि यानंतर अम ही जी स्वरादी आहे अम. अम कशातून उच्चार करतो आपण, नाकातून. अम अम बघितलं, नाकातून उच्चार करतो याचा अमचा. त्यामुळे त्याला नाकातून आवाज निघल्यामुळे आपल्याला जी नाक आहे, मुखाचा भाग कोणता येणार आहे यासाठी, नाक. कशासाठी, अम साठी. कोणता भाग येतो मुखाचा, नाक. आणि त्याला आपण कोणता वर्ण म्हणतो, त्या वर्णाला नाव काय आहे, तर त्या वर्णाला नाव आहे नासिक्य वर्ण म्हटलं जातं त्याला. या ठिकाणी आहे. तर या वर्णाला कोणतं वर्ण म्हटलं जातं, तर या वर्णाला म्हटलं जातं नासिक्य वर्ण. म्हणजेच या ठिकाणी आपण जेवढेही आपले स्वर आहेत, व्यंजन आहेत, स्वरादी आहेत, त्या सर्वांचा आपण
जो काही मुखाला संपर्क येतो आणि वर्णाचा प्रकार किंवा वर्णांचे जे नाव आहेत त्या वर्णाचे नाव आपण या ठिकाणी स्पष्टीकरण बघितलेलं आहे संपूर्ण, की कोणता वर्ण कोणत्या गटात आहे किंवा मग त्याचा उच्चार करत असताना मुखातील कोणत्या भागाचा संपर्क जिभेसोबत होतो किंवा मग कोणत्या भागाचा संपर्क ओठासोबत होतो, हे जे सर्व आपण वर्ण बघितले, स्वर बघितले, त्याचा एकत्रित 50 हे जे वर्ण आहेत, स्वर आहेत, या ठिकाणी पूर्ण आपण या ठिकाणी बघितले. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करू शकता. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे जे काही आपण लिहून दिलेलं आहे ते लिहून घ्या. या ठिकाणी हे दंत तालव्य, आपण या ठिकाणी दंत तालव्य घेतलं एक्स्ट्राचं. तर या ठिकाणी हे जे वर्ण आहेत च, छ, ज, झ, हे जे 4 वर्ण आहेत, या ठिकाणी बघा हे जे 4 वर्ण आहेत च, छ, ज आणि झ, याला सुद्धा आपण काय म्हटलं जातं, या ठिकाणी तालव्य म्हटलं आपण, बरोबर आहे. परंतु तालव्य आहेत हे वर्ण काय आहेत, हे वर्ण तालव्य आहेत. टाळूचा संपर्क येतो, च, छ, ज, टाळूचा संपर्क येतो. परंतु टाळू सोबत त्याचा थोडाफार दाताचाही संबंध येतो. उच्चार करून बघा, च, छ, ज, झ. बघा एकदा उच्चार करून, च, छ, ज आणि झ. तर या 4ही व्यंजनाचा उच्चार करताना टाळूचा तर संपर्क होतोच, परंतु थोड्याफार प्रमाणात दाताचा सुद्धा संपर्क होतो. त्यामुळे या 4 वर्णाला काय म्हटलं जातं तर दंत तालव्य वर्ण सुद्धा म्हटलं जातं. दंत तालव्य, दंत तालव्य या वर्णाला काय म्हटलं जातं, हे 4ही वर्ण आहेत त्याला दंत तालव्य असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे या ठिकाणी टाळू म्हणजे तालव्य म्हणूनही यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारलं जाऊ शकतं, तालव्य वर्ण कोणते आहे किंवा मग दंत तालव्य वर्ण कोणते आहे, अशा पद्धतीने सुद्धा यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे जे मुद्दे आहेत ते सर्व लक्षात ठेवा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा. यामध्ये बघा हे सर्व जे मुद्दे आहेत ते नोट डाऊन करा. 2 मिनिटाचा वेळ देतोय मी तुम्हाला. 2 मिनिटामध्ये तुम्ही जे काही आपण बोर्डवरती लिहिलेलं आहे ते एकदम व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला कधी पण अडचणी येणार नाही. लगेच नोट डाऊन करा सर्वांनी. एक 2-3 मिनिटाचा वेळ देतोय मी, तोपर्यंत लवकर लवकर नोट डाऊन करून घ्या. किंवा मग त्यापेक्षा सोपा पर्याय जो आहे, याचा जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला नंतर लिहिता सुद्धा येईल. सर्वांनी एक काम करा, हा जो बोर्ड दिसतोय तुम्हाला आता सध्या लेक्चर जो काही तुमचा लाईव्ह सुरू आहे त्यावरती एक सर्वांनी जे आहे ना एक स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला लिहिण्याची गरज पडणार नाही. तुम्ही नंतरही लिहून घेऊ शकता, कारण या ठिकाणी आपला वेळ वाया न जाता आपण जे आपलं लेक्चर आहे समोरचं ते स्टार्ट करू शकतो. तर बघा त्याचा सर्वांनी एक स्क्रीनशॉट घ्या. मी थोडंसं साईडला होतो म्हणजे तुम्हाला लगेच ते लक्षात येतील. सर्वांनी स्क्रीनशॉट घ्या आणि तो तुमच्याकडे सेव्ह ठेवा, आणि तो लेक्चर झाल्यानंतर, म्हणजे आपला शेवटचाच लेक्चर आहे त्यामुळे यानंतर तुमचा कोणताही लेक्चर नाही आहे, त्यामुळे याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंतर नोट डाऊन करून ठेवू शकता. घेतलाय सर्वांनी स्क्रीनशॉट? कमेंटमध्ये पटपट सांगा. घेतला का सर्वांनी? बाकीच्या लोकांच्या कमेंट बाकी आहेत आणखी, पटपट कमेंट करा. झाला का? अच्छा ठीक आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट याचे घेतलेले आहे. तर आता आपण समोरचा भाग घेऊया. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे हे उच्चारस्थान आहे ती संपूर्ण उच्चारस्थाने या ठिकाणी बघितलेली आहे. आता यावरती तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेत विचारले जातात ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगूया. त्याचबरोबर तुम्हाला जे एक 2-4 क्वेश्चन मी सोडवण्यासाठी देतो ते 2-4 क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता या ठिकाणी बघा हे पुस्तक तुम्ही स्क्रीनशॉट सर्वांनी काढलेलाच आहे, त्यामुळे हे या ठिकाणी आपण बघूया, पुसून घेऊया. यानंतर यामध्ये बघा या ठिकाणी यावरती तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. आता या ठिकाणी बघा च, त्यानंतर छ, त्यानंतर ज आणि झ. आता च, छ, ज आणि झ
ही जी व्यंजन आहे ती कोणती आहे, ही कोणती व्यंजने आहेत? व्यंजने आहेत। आता यामध्ये तुम्हाला ऑप्शन काय विचारले जातील ते सुद्धा बघा। दंत तालव्य, दंत तालव्य, त्यानंतर बी नंबरचा ऑप्शन असेल कंठ, त्यानंतर सी नंबरचा ऑप्शन असेल या ठिकाणी दंतोष्ठ्य, दंतोष्ठ्य, आणि डी नंबरचा ऑप्शन असेल एखादं काहीतरी कंठोष्ठ्य, कंठोष्ठ्य। तर या ठिकाणी तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, पटपट कमेंट करा बरं। च छ ज झ ही कोणती व्यंजने आहेत? दंत तालव्य, कंठ, दंतोष्ठ्य आणि कंठोष्ठ्य। तर याचं उत्तर काय असायला पाहिजे ते पटकन सांगा, सांगा बरं पटकन। हा करा कमेंट पटपट। हा बघा, तर या ठिकाणी बघा च, त्यानंतर छ, ज आणि झ। तर आपण या अगोदर बघितलंय की या वर्णांना आपण काय म्हणतो तर तालव्य म्हणतो। काय म्हणतो? तालव्य, तालव्य। च छ ज झ ही जी वर्ण आहे ती तालव्य वर्ण आहे। परंतु यामध्ये आपण काय सांगितलं होतं, तालव्य ऑप्शन आहे का या ठिकाणी? नाही आहे। या ठिकाणी दंत तालव्य आहे। परंतु तुम्हाला तालव्य सांगितल्यानंतर सर्वात शेवटी एक वाक्य, हे जे चारही शब्द आहेत त्याला आपण या ठिकाणी चौकोन केला होता असा, आणि तुम्हाला सांगितलं होतं की या शब्दांना तालव्य शब्द म्हणतात, वर्ण म्हणतात। परंतु त्याचबरोबर दातासोबतही संपर्क होतो त्याचा। च, छ, ज म्हणजेच आपण चिंच ज्या ठिकाणी चघळतो त्याला तालव्य म्हणतात। त्याचबरोबर तालव्याचा आणि ह्या चार वर्णांचा उच्चार करत असताना त्याचा संपर्क दातासोबतही होतो, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? दंत तालव्य। दात प्लस टाळू, या ठिकाणी बघा दात प्लस टाळू किंवा तालू, तालू म्हणजेच टाळू जे आपण म्हणतो आपल्या भाषेत टाळू, जी आपली टाळू असते ते दात प्लस तालू याच्या सोबत या वर्णांचा उच्चार करत असताना आपल्या जे जिभेचा संपर्क आहे तो टाळू आणि दातासोबत होतो, त्यामुळे याला काय म्हटलं जातं तर याला म्हटलं जातं तालव्य सुद्धा म्हटलं जातं का। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दंत तालव्य म्हटलं जातं। त्यामुळे या ठिकाणी जो ऑप्शन असणार आहे तुमचा, जे उत्तर असणाऱ्या परीक्षेमध्ये ते असणार आहे दंत तालव्य। ज्यावेळेस तुम्ही या ऑप्शनला क्लिक करत असेल त्यावेळेस तुम्हाला 1 मार्क जाय, तो तुमचा 1 मार्क्स कुठेही जात नाहीये। बरोबर आहे मित्रांनो, तुमचा 1 मार्क्स या ठिकाणी परफेक्ट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच। यानंतर समोरचं एखादं उदाहरण घेऊया आपण। या ठिकाणी बघा ओष्ठ वर्ण वगैरे आपण सर्वच बघितले। यानंतर एखादं उदाहरण बघूया। हा अ आणि आ, अ आणि आ हे जे काय आहे हे कोणते वर्ण आहे तर तशाच पद्धतीने आपण एक उदाहरण बघूया पुन्हा। आपण जे पहिल्याच ओळीमध्ये बघितलं होतं या ठिकाणी आपण स्वर लिहून घेतले होते। या ठिकाणी बघा या ठिकाणी स्वर होते आणि या ठिकाणी काय होतं अ आणि आ हे दोन या ठिकाणी स्वर होते आणि त्यानंतर मग होते समोर क ख ग वगैरे। तर या ठिकाणी अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहे? अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? वर्ण आहेत। आता यामध्ये ऑप्शन असेल तुम्हाला ओष्ठ, त्यानंतर बी नंबरचा ऑप्शन असेल तालव्य,
त्यानंतर सी नंबरचं ऑप्शन असेल तुम्हाला या ठिकाणी कंठ, आणि डी नंबरचा ऑप्शन असेल मूर्धन्य. मूर्धन्य. तर याचं उत्तर काय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा पटपट. अ आणि आ हे जे वर्ण आहेत हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहे किंवा या वर्णांना काय म्हटलं जातं किंवा या वर्णांचं नाव काय, अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला याचं उत्तर माहिती असणं गरजेचं आहे, कारण आताच आपण बघितलंय कमेंटमध्ये पण कमेंट येत आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ओष्ठ, तालव्य, कंठ आणि मूर्धन्य. तर काय आहे याचं उत्तर? त्याचं उत्तर आहे कंठ. कारण अ आ हे जे आपण शब्द उच्चारतो, हे जे स्वर असेल किंवा व्यंजन असेल याचा उच्चार करतो, अ आ क ख ग हे जे वर्ण आहेत किंवा व्यंजन आहेत, वर्ण स्वर किंवा व्यंजन आहेत, त्याचा उच्चार कंठाद्वारे होतो. त्यामुळे याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे कंठवर्ण. काय असणार आहे? कंठवर्ण. त्यामुळे या ठिकाणी सी नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर समोरही आणखी बघूया एक दोन उदाहरणं. या ठिकाणी बघूया, ब भ हे या वर्णांचे नाव काय? या वर्णांचे नाव काय? ऑप्शन काय देतील या ठिकाणी बघा, कंठ, त्यानंतर बी नंबरचं ऑप्शन काय असेल? ओष्ठ, ओष्ठ. त्यानंतर सी नंबरचं ऑप्शन असेल तालव्य, डी नंबरचं ऑप्शन असेल दंत तालव्य. आता ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला ऑप्शन विचारले जाऊ शकतात, परंतु आपले याचं जे एक उत्तर असणार आहे ते तर एक फिक्सच असणार आहे यामध्ये, आणि बाकीचे जे ऑप्शन आहे ते वेगवेगळे सुद्धा या ठिकाणी असू शकतात. आता प आणि ब याचा उच्चार करत असताना जे आपला कोणत्या भागाचा संपर्क होतो, जर मुखाच्या कोणत्या भागाचा संपर्क होतो, प आणि या ठिकाणी सॉरी ब आणि भ म्हणजेच प च्या गटातील हे वर्ण आहेत, प फ ब आणि भ हे जे वर्ण आहेत, या वर्णाचा उच्चार करताना ओठाचा संपर्क येतो. कशाचा संपर्क येतो? ओठाचा. तर याला आपण काय म्हणतो? तर याला आपण म्हणतो ओष्ठवर्ण. म्हणजेच हे कोणते वर्ण आहेत? तर हे आहेत ओष्ठवर्ण. त्यामुळे बी नंबरचं ऑप्शन आपल्याला परीक्षेत करेक्ट करणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने तुमच्याकडे काही बुक असतील, त्या बुक मध्ये काय करा, जे की उच्चारस्थान आहेत त्या उच्चारस्थानावरील मोरा वाळंबेचं असेल, त्यांचा एक स्पेशली एक सेट असतो, एक बुक, आणि उदाहरणासाठी एक वेगळा छोटासा एक बुक असतं, त्यावरची सर्व उदाहरणे सोडवा. तुम्हाला ते उदाहरणं सोडवत असताना काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी बघा, किंवा मग आपण आपलं झालेलं जो लेक्चर आहे तुमच्यासाठी कधी पण अवेलेबल आहे, त्यामध्ये बघा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शंका ज्या आहेत त्याच ठिकाणी क्लिअर करून घेत चला. आता या संदर्भात तुम्हाला जेवढेही काही प्रश्न सापडतील, जेवढेही काही उदाहरणं सापडतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं तर आपला जो उच्चार आहे तो उच्चार काढा. उच्चार काढत असताना आपला संपर्क जो जिभेचा संपर्क आहे किंवा ओठाचा संपर्क आहे तो कोणत्या भागाशी होतो तो ट्राय करून बघा. तोही नाही जमत नसेल, व्हिडिओ बघा. तोही नाही तसंही जमत नसेल, पुस्तकामध्ये मोरा वाळंबे सरांच्या ते तुम्हाला बिलकुल जमणार, परंतु त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे आता लेक्चर झालं, चला झालं लेक्चर, आपला संपला विषय, असं अजिबात करायचं नाहीये. आपल्याला काय व्हायचंय? पोलीस व्हायचंय. आपल्याला काय करायचंय? टार्गेट पोलीस भरती 2020, पोलीस भरती 2020 आपल्याला ती काय करायची आहे? क्रॅक करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? अभ्यास करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण पोलीस लिहिला तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, पोलीस जो शब्द आहे तो अशा पद्धतीने लिहितात. बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही, पहिली विलांटी, परंतु हे चुकीचं आहे व्याकरणाच्या दृष्टीने. का? तर पोलीस या शब्दाला आपण जी विलांटी आहे ती दुसरी देत असतो, त्यामुळे हा शब्द या ठिकाणी करेक्ट आहे. तर आपल्याला काय करायचंय? आपलं टार्गेट काय? मिशन खाकी. मिशन खाकी. आपलं मिशन काय? तर आपलं मिशन आहे खाकी, आणि ते मिशन आपलं सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यास आपण ज्यावेळेसही तुम्हाला काही
या ठिकाणी आपण एखादं प्रकरण घेत असेल, ठीक आहे, काही वेळा आम्ही होमवर्क दिलेलं नाहीये, आता होमवर्क दिलंय तुम्हाला तर ते पीडीएफ स्वरूपात आपण इथून पुढे प्रोव्हाइडच करूया, परंतु त्यावर बोर्डवर लिहिणं वगैरे त्यासाठीच एक 15-20 मिनिटं होमवर्क लिहिण्यात जाईल, त्यानंतर तुम्ही नोट डाऊन करसाल, त्यातही बराच वेळ लागेल, त्यामुळे आपण शक्यतो बोर्डवर होमवर्क देणारच नाही, तुम्हाला पीडीएफ स्वरूपात ते आपण सर्व पुरवणारच. तर यासाठी तुमचं कर्तव्य काय आहे, तर तुमचं कर्तव्य आहे, आज हे प्रकरण झालं आपलं, त्या प्रकरणावरती तुम्हाला कोणत्या अडचणी आहेत, त्यानंतर यावरती काही आपल्याला पुस्तकामध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत, पुस्तकामध्ये विचारलेल्या प्रश्नाची यादी बघा, त्यामधले सर्व प्रश्न सोडून बघा, कोणत्या प्रश्न सोडवताना तुम्हाला अडचण येत आहे, तर व्हिडिओ बघा, त्यानंतर नाही समजलं तर पुस्तकात वाचा, एखाद्या दुसऱ्या कोणत्या पुस्तकात असेल तर, तेही नाही जमलं तर मला विचारा, ग्रुपमध्ये विचारा, नक्कीच माहिती मिळेल, कारण तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी अवेलेबल आहे, कधी पण आहे. आता माझा एक लेक्चर आहे 40 मिनिट, ठीक आहे, माझा आणि तुमचा संपर्क 40 मिनिटासाठी आहे, माझा नंबर आहे, व्हॉट्सअप आहे, परंतु फक्त काय करायचंय, तुम्हाला खरोखरच अडचण असेल, ठीक आहे, हे तुम्ही बघितलंय, आता तुम्हाला खरोखरच अडचण आहे, ज्या वेळेस तुम्ही मला संपर्क करू शकता, माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, खरोखरच तुम्हाला म्हणजे काहीतरी अडचण आहे त्यावेळेस, परंतु हा सर आज लेक्चर आहे का, लेक्चर आहे का, आता तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, ऑनलाईन लेक्चर घेतो आपण, टेक्निकल इश्यू येणारच, बरोबर आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला काय, एखाद्या लेक्चरला 5 मिनिटं उशीर झाला, 5 मिनिटं उशीर झाला, आता आपल्याकडे मुलं आहेत जवळपास 160 मुलं असतील आणि जवळपास 40-45 मुली असतील, त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये चेक करून घेतलं तरी चालतं किती मुलं आहेत आणि किती मुली आहेत, तर एवढी मुलं, बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्ही मला सांगा, एका लेक्चरला समजा 5 किंवा 2 मिनिटाचा उशीर होत असेल, हार्डली 5 मिनिटाचा उशीर होत असेल टेक्निकल प्रॉब्लेममुळे, किंवा मग लिंक शेअर करताना थोडासा वेळ लागत असेल. आता या ठिकाणी बघा, हे 160 मुलं आहेत आणि हे 45 मुली या ठिकाणी. आता त्यामध्ये काय करतात, आता लेक्चर आहे आपलं सकाळी 9 वाजता, बरोबर आहे, 9 वाजता, आणि 9 वाजून 1 मिनिटापर्यंत तुम्हाला लिंक मिळाली नाही, किंवा मग दुसरं लेक्चर असेल आपलं 9:50ला, ठीक आहे, 9:50ला आपलं दुसरं लेक्चर असेल आणि तुम्हाला 9:49 पर्यंत लिंक मिळाली नाही, बरोबर आहे. तर याआधी तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगतो, ज्यावेळेस आपले लेक्चर आहे ते कंटिन्यू लेक्चर सुरू असणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी एखाद्या शिक्षकाचं लेक्चर नसेल, एखाद्या शिक्षकाचं तासिका नसेल, किंवा मग त्याचं काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असेल, किंवा मग त्याला काही अडीअडचणी असेल, त्यावेळी त्यांची तासिका नसेल, ती तुम्हाला अगोदरच्या दिवशी किंवा मग किमान 5-6 घंटे किंवा 7-8 घंटे आधी तरी सांगितले जाईल. परंतु 9:49ला तुम्हाला लिंक आली नाही, 9:50 झाले, 9:50 झाले. आता 9:50ला तुम्हाला लिंक आली नाही, ठीक आहे, एक 9:50, 9:52, 55 पर्यंत वेट करा ना, 2-4 मिनिटं वेट झाला तर काही फरक नाही पडणार. त्या 9:50 आणि जर 9:50 लेक्चर असेल आणि 9:52 किंवा 53 किंवा 55 मिनिटापर्यंत जर लिंक आली नाही, तर मला किमान 50 उमेदवाराचे मेसेज येतात, रहमान सरांनाही 50 उमेदवाराचे मेसेज येत असतील, बरोबर आहे. आता तुम्ही सांगा, या 2 मिनिटाच्या 50 लोकांना मी रिप्लाय करू शकतो का या ठिकाणी? माझ्या जागी तुम्ही राहा आणि तुम्ही बघा, तुम्हाला वाटत असेल सरांना मी मेसेज केला होता, मला रिप्लाय आला नाही, ठीक आहे, आणि तुम्ही सर्वांनी लिंक तुम्हाला मिळाली नाही म्हटल्यावर तुम्ही सर्वजण जे आहे ते लगेच मेसेज करणार, क्विक, सर चला 9:50ला लिंक आली नाही, चला सरांना मेसेज करा. आता तुम्ही एकच नाही, तुम्ही सर्व मेसेज करता जवळपास. तर माझं काय मत आहे, जर तुम्हाला खरोखरच काहीतरी अडचण येत असेल, हे मान्य करतो तुम्ही मेसेज करता, परंतु या ठिकाणी 2 मिनिटं वेट करा ना, 2 मिनिटं वेट करा, आणि त्यानंतर नाहीच आली तर मग सर्वांनी मिळून एखाद्याने कॉल केला तरी चालेल, किंवा मग लिंक नाही आली मेसेज केला तरी चालेल, परंतु ह्या 2 मिनिटांमध्ये ह्या 50 लोकांना रिप्लाय देणं शक्य नाही, हे तुम्हालाही माहित आहे. तर काय करा, ज्यावेळेस लेक्चर नसेल त्यावेळेस तुम्हाला आधीच सांगितलं जाईल, ते पण एखाद्या व्यक्तीचं नसेल त्यावेळेस, कारण त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, किंवा मग काही दवाखान्याचं काम आलं, किंवा कोणत्याही गोष्टी जे की जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आली, जसं जनरल गोष्टीला आपण लेक्चर बंद ठेवणार नाही, परंतु एखादी काही अडचण आलीच त्यावेळेस आहे ना, तुमचा लेक्चर एखादी दिवस ऑफ असेल आणि तेही तुम्हाला 5-6 घंटे किंवा 5-6 तास अगोदर सांगितलं जाईल, किंवा अगोदरच्या दिवशीच सांगितलं जाईल, जे की माझं लेक्चर असेल. आता मी सांगेल की रहमान सरांचं उद्या लेक्चर होणार नाही, त्यांना थोडंसं काहीतरी काम आहे, त्यामुळे मग अशा पद्धतीने एक 2-4 मिनिटं जर उशीर होत असेल ना, तर प्लीज म्हणजे जास्त डिस्टर्ब होऊ नका. तुमचे लेक्चर होतील, शिकवण्याचा परिपूर्ण तुम्हाला या ठिकाणी तयारी करून घेतली जाईल, त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्ही काय करायचंय, लेक्चर करायचं आणि अभ्यास करायचा आहे.
आता ग्राउंडच्या संदर्भातही मार्गदर्शन तुम्हाला मी देणारच आहे, 2-4 दिवसात आपण देऊच्या. आणि जे आयडी पासवर्डचा आहे तो मुद्दा आपण उद्या बघूया, शक्यतो उद्या क्लिअर होईल आणि तो पण देऊया. आता हे जवळपास तुम्ही म्हणताय की फ्री म्हणजे ज्या लोकांनी फी पे केली नाहीये त्यांना सुद्धा दिसतंय, दिसू द्या, 2-4 दिवस त्यांचाही होऊ द्या फायदा, परंतु आपण हे 1-2 दिवसानंतर होणार नाही. मग मित्रांनो, अशा पद्धतीने जी उच्चारस्थाने होती मराठीची, ती उच्चारस्थानं आपण या ठिकाणी बघितलेली आहे, जी वर्णमालेतली. तर यामध्ये तुम्हाला जवळपास आपण सर्व जे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे या ठिकाणी आपण क्लिअर केलेले आहेत. तर आशा करूया तुम्हाला जे आजचं काही लेक्चर आहे ते समजलं असेल. उद्या आपण दुसरा टॉपिक घेऊया. त्याचबरोबर काही अडचणी असतील आणखी तर व्हिडिओच्या नंतरही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या तरी चालेल, किंवा मग SMS केले. काही लोकांना मी जसं की सांगितलं, आता खरोखरच तुम्हाला काहीतरी अडचणी असतील त्याच वेळेस थोडंसं म्हणजे मेसेज वगैरे करत चला, किंवा मग असं लेक्चर स्टार्ट झालं का 2 मिनिटं झाले लेक्चर स्टार्ट झालं नाही, तर हे टेक्निकल आहे, आपण लाईव्ह घेतोय. कारण कोरोनामुळे सर्वांचेच बऱ्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे 2-4 मिनिटं तरी वेट करत चला. ओके. आणि आजचा जो लेक्चर आहे ते आपण येथे संपूया. आशा करूया की समजलं असेल. आता संपवतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.